आपल्याला माहिती आहे की दिल्लीत पाणी कपात आहेत. भाजप पुरस्कृत भाजपचं जे हरियाणा राज्य आहे ते दिल्लीला पाणी देत नाही आहे आणि म्हणून दिल्लीच्या मंत्री अतिशीजी ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत 2 दिवसापासून. तर आम्ही त्यांची भेट घेतली आणि पक्षाचे वरिष्ठ सगळे पदाधिकारी होते, संजय सिंग वगैरे वगैरे. तर त्या उपोषणस्थळी जाऊन आम्ही महाराष्ट्रातले सगळे पदाधिकारी, महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाळ इटालिया यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, संघटन मंत्री असे एक साधारणपणे 15 ते 16 जणांचं आमचं शिष्टमंडळ होतं. आणि त्या उपोषणाच्या नंतर पक्षाचे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर संदीप पाठक यांच्यासोबत आमची सविस्तर चर्चा झाली. तर महाराष्ट्रामध्ये आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम केलं आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत किंवा मुंबईपासून ते आपल्या मराठवाडा या महाराष्ट्रातल्या सगळ्या 6 विभागांमध्ये आम आदमी पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अक्षरशः चांगल्या पद्धतीने आम्ही प्रचार केला. आणि ज्याचा म्हणजे पवारसाहेबांनीसुद्धा त्याचा उल्लेख केला की आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरंच खूप मोठं योगदान दिलं या संदर्भात. तर मग हा सगळा आढावा झाला आणि मग आम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रात 288 विधानसभा आहेत. तर सगळीकडे पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचं आहे, तर कामाला लागा. आणि या अनुषंगाने पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा 10 ते 12 हजार लोकांचा आम्ही मेळावासुद्धा घेतो आहे. आणि जर अरविंदजी तुरुंगातून जर बाहेर आले तर आमचे प्रयत्न असतील की अरविंदजीसुद्धा त्या मेळाव्याला येतील आणि त्यावेळेस तिथे एक अधिकृत घोषणा होईल या निवडणुकीच्या बाबतीत. 288 जागेची तयारी याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी करत आहात? हो, बघा कसं असतं की मराठीमध्ये म्हण आहे की सशाच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करायची असते. तर आम आदमी पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमचा झेंडा, आमचा सिम्बॉल हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरोघर पोचलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अरविंदजी ज्यावेळेस आलेले भिवंडी आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेसाठी, तर त्या सभेत त्यांच्या भाषणाला जो काही प्रतिसाद मिळाला किंवा दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातली जी वृत्तपत्र आहेत, चॅनेल्स आहेत, त्यांनी एवढा प्रतिसाद दिला, चांगला प्रतिसाद दिला. आणि त्यांनी ज्या काही पॉलिटिकल स्टेटमेंट्स दिल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षसुद्धा बॅकफुटवर आली. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, लोक आम्ही ज्यावेळेस प्रचार करायचो तेव्हा म्हणायचे की अहो तुम्ही स्वतः लढा ना, तुम्ही कशासाठी आघाडीसोबत जात आहेत. तर जो काही निर्णय असेल या बाबतीतला शेवटी आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल. परंतु आम्ही पूर्ण 288 जागांवरची तयारीची सुरुवात आजपासून केलेली आहे. मुंबईमध्ये पाणी कपात करण्यात आलेली आहे, याबद्दल काय? मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि ठाणे जिल्ह्यातली, पालघर जिल्ह्यातली जी काही धरणं आहेत तिकडचं पाणी पुरवठा मुंबई शहराला होतो. तर आपण बघतोय की हे पाणी कपात हे गेल्या काही वर्षांपासून थोडासा पाऊस पुढे जर ढकलला गेला की महानगरपालिका पाणी कपात करते. 5 जूनपासून त्यांनी 10% पाणी कपात केलेली आहे आणि साधारणपणे 8-9 जूनच्या आसपास थोडासा पाऊस आलेला, त्याच्यानंतर गेले 10-12 दिवसांपासून पाऊस नाही आहे. तर ह्या पाण्याचं नियोजन दरवर्षीचं काय यांचं म्हणजे हा प्रश्न निर्माण होतो पाणी कपातीचा. जर पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं, संसाधनं आहेत, पैसा आहे, सगळी यंत्रणा आहे, तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेला पाण्याचं नियोजन करावं लागत नाही. आणि म्हणून मुंबईकरांना कमी पाणी मिळतं आहे. झोपडपट्टी किंवा वस्त्यांमध्ये तर जनतेची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. म्हणजे अक्षरशः लाईन लावावी लागते, सकाळी उठायचं किंवा संध्याकाळी रात्री पाणी येतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे की शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे घरी लहान पोरं असतील तर त्या कुटुंबातल्या महिलेला खूप त्रास होतो आहे. आणि मला वाटतं ह्याला सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगरपालिका आहे. सध्या मुंबईमध्ये कोणाचं सरकार नाही आहे, तर हे सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्यावरती मुंबईतल्या पाणी कपाताची जबाबदारी येते असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.